खासदार प्रणिती शिंदे यांनी पूरस्थिती आणि शासनाच्या निष्काळजी कारभाराबाबत वस्तुस्थिती मांडली, पण त्यांच्या या स्पष्ट वक्तेपणामुळे भाजपच्या नेत्यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या असं म्हणत युवक काँग्रेसने भोपळा आणि टरबूज फोडत जोरदार घोषणाबाजी करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर लगेच दुपारी भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली बाळीवेस येथील आपल्या कार्यालयासमोर गेट वेल सून ताई असं म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांच्या फोटोसमोर गुलाब देऊन युवक काँग्रेसच्या आंदोलनास प्रतिकात्मक आंदोलन करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांना उत्तर दिले। सोलापूरची ताईला ही आहे मोठी भेट, सोलापूरची खासदार फुल गेट वेल सून, सोलापूरची खासदार फुल गेट वेल सून, सोलापूरची खासदार फुल गेट वेल सून। गेटवेल सूनताई असं म्हणत आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करताना भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अनंत जाधव म्हणाले, दुर्दैवानं सोलापूरच्या खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्रात जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती, शेतकऱ्यांचं अतीव नुकसान झालं होतं, त्या दुःखात सहभागी होण्याऐवजी आदरणीय खासदार ताईंनी हे अतिवृष्टी सरकार निर्मित आहे असं बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी आवाहन केलं की त्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम आणि त्यांना एक फूल आणि गेटवेल सून हे त्यांच्यासाठी फार पूरक आहे। आदरणीय ताईसाहेब, आपण सोलापूर जिल्ह्याच्या खासदार आहात, आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना आपण आपल्या पक्षानं आपल्याला जी जबाबदारी दिली आहे, बिहारमध्ये जाऊन आपण निवडणुकीची मजा घेतात आणि सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सजा भोगतोय, तर आदरणीय ताईसाहेब आपल्या मानसिकतेत थोडासा बदल करा। आपण देशाचं गृहमंत्रीपद भोगलेले आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब यांच्या कन्या आहात, त्यांच्या प्रतिमेला खासदार या पदाला शोभल अशा पद्धतीचं वर्तन वागणूक आपली असावी अशी आमची माफक अपेक्षा होती, पण ताईसाहेब आपल्या मानसिकतेत काही बदल दिसत नाही। आपण खासदार झाल्यापासून बेताल वक्तव्य करणे आणि कायम मीडियासमोर चमकोगी करणे या पलीकडे आपलं काम दिसत नाही। आदरणीय ताईसाहेब, आपल्याला एका बौद्धिक क्लासची गरज आहे आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आमची ठाणे जिल्ह्यात आहे। आपण त्या ठिकाणी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रशिक्षण दिलं जातं, त्यांच्या बौद्धिकमध्ये चांगली सुधारणा होईल याकडे लक्ष दिलं जातं। तर आपण ताईसाहेब एखादा क्लास बौद्धिकचा त्या रामभाऊ म्हाळगीमध्ये जॉईन करावा अशी आपल्याला विनंती आहे।